नमस्कार बुलढाणेकर. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज. बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. विद्यार्थ्याच्या आईवर 2 शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार. मुलाला चांगले गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची तक्रार. तुझ्या मुलाला चांगले गुण देऊन वर्गातून पहिला क्रमांक आणू यासाठी विद्यार्थ्याच्या आईकडे शरीर सुखाची मागणी करत वारंवार जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार मलकापूर येथील एका 34 वर्षीय महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिली असून या तक्रारीवरून दोन्ही शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. समाधान इंगळे आणि अनिल थाटे अशी या शिक्षकांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना 14 दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 4/2025 रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार नूतन विद्यालय या ठिकाणी कार्यरत असणारे 2 शिक्षक समाधान इंगळे व अनिल थाटे यांच्या विरुद्ध BNS 64-2 M 70-1 351-2 3/5 याप्रमाणे अपराध क्रमांक 269/2025 दाखल करण्यात आलेला आहे. या फिर्यादीमध्ये पीडिताचे मुलं त्या शाळेमध्ये शिकत होते. त्या मुलांना तुमच्या मुलांचा वर्गात 1 नंबर आणू, चांगले गुण मिळवून देऊ अशा प्रकारचं आमिष त्या फिर्यादीला देऊन त्यांच्यावर वेळोवेळी दिनांक 10/9/2024 ते 22/4/2025 पावेतो लैंगिक अत्याचार केल्याची पीडितेने फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करून दोन्ही शिक्षकांना आरोपितांना अटक केलेली आहे व मान्य न्यायालयाच्या आदेशाने दिनांक 23/4/2025 रोजी त्यांचा MCR मंजूर होऊन त्यांना जिल्हा कारागृह बुलढाणा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. माझ्या शाळेचे 2 शिक्षकांवरती बाहेरच्या एका पालक महिलेनं गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्याची मला जेव्हा पेपरमध्ये बातमी ऐकली तेव्हा मी माझ्या व्यवस्थापन समितीसमोर त्याची सूचना दिली आणि त्यांच्या फोनवरील आणि प्रत्यक्ष डॉक्टर कोलते यांच्या सांगण्यानुसार व्यवस्थापन समितीची जेव्हा मीटिंग होईल त्या मीटिंगमध्ये सर्वांना मिळून जो योग्य निर्णय होईल प्रशासनाला धरून नियमाला धरून ते योग्य ती कारवाई केल्या जातील जेणेकरून पालक आणि विद्यार्थी आपल्यापासून दुरावणार नाही.